तर एवढे लोक कीर्तनाला बसले नाही, तोंड बांधले लोकांनी फुगीर. मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका, ज्याला झाला त्याला भेटा. पूर्वी माणसं शिकले का माणसं म्हणायचे सच शिकला, आता शिकला का माणसं म्हणते बाजू सरक, बाजू सरक, नाही तर माझ्या ठोकशीन 3.5 लाखाला, सरक बाजू. हा विनोद नाहीये महाराज, देव काम दाखवत असतो. यावर तुमचं मत काय? काम दाखवत असतो देव. देवाकडे फक्त थोडा वेळ आहे, पण वसुली आहे. 60 रुपये किलोची गहू खात होते नोकरीवाले, 3 महिने झाले कुपनाच्या रांगेत उभे. देव 2 रुपये किलोचे तांदूळ दे. शिकवलं का नाही देवानं जागेवर? काही अडपटानी जमिनी विकल्या आणि पुण्याला गेले. लॉकडाऊन झालं, गावात आले, येड्या बाबळी झोपायची पाळी आली, जागाच कुठे. 16 लाखाची गाडी येड्या बाबळीत बोलत, मिवणीचा फोटो पाहते, काय करेल काय. महाराज विचार करा, काळ बदलतो आणि जगायचं शिकवतो. नाही शिकवत. 3 महिने काही नाही दाढी केली नव्हती, नाहीच नाही. इस्ताऱ्या बंद, कपडेच नाही. देव येतो आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज. एक अभंगच आहे, आले देवाजीच्या तिथं झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही. आणि माणसं म्हणते आपल्याला का असं करू नव्हतं, काय होतो खोक. मग खोकला दाबून मेले काही लोक, खोकल्यावर 3 लाख जातात, खोकलेच नाही. झाल्यावर कळतं महाराज. पण एक ध्यानात ठेवा, साधं राहायला कोणी शिकवलं? कोरोनाने. साधं खायला कोणी शिकवलं? कोरोना शिकवलं. लग्न दुनिया बोंबलत होती, साधे करा. माझ्यातली लोक पहाटीच नवरी गेली ती आहे. एक जण म्हणलं मी गाईचं दूध काढाय उठलो तो तुमच्या वाट्यावर वाजत होतो. अहो तवाच गेली नवरी ती आहे. मग नवर जेव्हा कोंबड्या सगळं आलता का काय? देव नाही 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 महाराज, गाथ्यातले प्रमाण आहेत माझे नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता तो करीत असतो. माणसं म्हणते का असं करू नव्हतो. 1.5 तास प्रियकर प्रिय शिशी येड्या बाबळी खाली बोलत होता. दोघं येडे बाबळ येडी, ती उर फाट्या बावलीची हे सरकेल मेंदूच. 1.5 तास बोलत होता आणि ती प्रियशी त्याला म्हणायची अरे अरे तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयात पाय, इसी के तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकती. तो म्हणला पण मी पॉझिटिव्ह निघलो ना, उलट तिकडं काय जावे त्याचा वंश तेव्हा